तर शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण ज्या गावामध्ये आलेलो आहोत ते गाव स्वीटकॉर्न करता पंढरी आहे नाशिकची. सर्वात जास्त स्वीटकॉर्नचं पीक ज्या गावामध्ये होतं त्या गावामध्ये आपण आहोत. तर ते गाव कुठलं आहे ते नक्की आपण शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊ. कोणत्या गावात भाऊ आपण? साकूर गाव कुठे आहे नक्की? तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. बरं, हे इगतपुरी मधलं साकूर गाव आहे जे स्वीटकॉर्न करता अत्यंत प्रसिद्ध गाव आहे. तर भाऊ तुमचा परिचय सांगा ना. बाळू बरे. तुम्ही प्रॉपर साकूर गावचे? हो. स्वीटकॉर्न किती वर्षापासून करताय? भरपूर वर्ष, 10-12 वर्षापासून. ही कोणची व्हरायटी लावली तुम्ही? ही चियाताईची थानाफोन. चियाताई कंपनीची थानाफोन. का बरं लावली ही व्हरायटी तुम्ही? बऱ्याच दिवसापासून लावतोय आणि विश्वास आहे याच्यावरती. ॲव्हरेज चांगला आहे, रोग कमी आहे आणि बियाणं पण बाकी कंपन्यांपेक्षा कमी प्राईजमध्ये भेटतं. मग ही चियाताईची थानाफोन आता तुम्ही जे क्षेत्र आहे किती एकरचं क्षेत्र आहे आता आपण जेव्हा प्लॉटमध्ये उभे येते? ही आता साधारणतः 1.5-2 एकर. 1.5-2 एकरात. आता किती दिवसाचा प्लॉट असाला? साधारणतः 80 दिवसाचा प्लॉट आहे. ह्या दिवसामध्ये सरासरी प्लॉट तुमच्या 80-90 दिवसात खाली होतात? हो, आरामात 80-90 दिवसात. आता ही जी व्हरायटी स्वीटकॉर्न लावलेली आहे, आता तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस हा प्लॉट तुम्ही लावला साधारणतः हा पूर्ण 1 महिना 40 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर आहे. इथे पण तेच असेल, 40-45 डिग्रीचे टेम्परेचर. ह्या टेम्परेचर मध्ये सुद्धा आता सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती असेल की मक्यामध्ये कसं असतं, नराचा तुरा वर असतो आणि जो फिमेल असते ती खाली असते. परागीकरणाला काही अडचण नाही वाटत कारण टोकापर्यंत दाणे भरलेले. काहीच अडचण. असे कंस किती प्रमाणात असतील? जवळपास सगळे कंस टोकापर्यंत भरलेले असतील. सगळे टोटल. म्हणजे दाणे भरायला विशेष काही अडचण आलेली काहीच नाही. आता तुमच्या इकडे जी यंत्रणा आहे व्यापारी बांधवांची, इथं खूप मोठे मोठे व्यापारी आलेले जे पूर्ण नाशिक मधला, म्हणजे एक सांगायचा मुद्दा असा की जो मका शेतकरी बांधव ह्या परिसरामध्ये करतात त्यांचा खरेदी करणारा शेतकरी बांधव सुद्धा इथला बहुजनांचाच आहे. बऱ्यापैकी स्थानिक शेतकरी बांधवच याच्यात व्यापारी झालेले आहेत. मग त्याच्यात वाजे असतील, घाडगे असतील, हे प्रमुख नावं जे आहे ते सगळे व्यापारी सुद्धा आज इथं आलेले आहे. आणि हे सगळे साकूर फाटा या परिसरातलेच, साकूर गाव परिसरातलेच शेतकरी बांधव आहे. काही पांढुरीतले असतील किंवा काही शिवड्यातले असतील, पण सगळे इथलेच शेतकरीच आता व्यापारी झालेले आहे. हे व्यापारी ज्यावेळेस हा मका स्वीटकॉर्न तुम्ही त्यांना देतात त्यावेळेस परचेस करताना, खरेदी करताना त्यांची मानसिकता चियाताई कंपनीची थानाफोन खरेदी करताना काय असते? चांगली एकंदरीत. म्हणजे नावाने विकली जाते, प्लॉट मध्ये बघायची पण गरज नाही त्यांना. ते असं नाही ऐकून आपण हा नाही त्यांचं घेऊ आपण, पण ते असं नाही म्हणते का तुम्हाला की अमुकच व्हरायटी कांदे लावली, तमुकच कांदे लावली, ती लावली असती तर आम्ही जास्त पैसे दिले असते? नाही, तसं काहीच विषय नाही. तर हा शेतकरी बांधवांचा अनुभव आहे की ते दरवर्षी ही व्हरायटी लावतात आणि ते ज्यावेळेस ते त्यांच्याच व्यापारी बांधवांना ती व्हरायटी विकायला जातात त्यावेळेस व्यापारी सुद्धा ती व्हरायटी अत्यंत चांगली आहे म्हणून विकत घेतात. 2 पैसे वाढवा देतात काय व्हरायटीला? होतं का असं? ॲव्हरेज रेंज, पण मग क्वालिटी चांगली. पण क्वालिटीच्या बद्दल त्यांचं कधीच हे नसतं. काहीच नाही. जो बाजार भाव आहे तोच ह्याही व्हरायटीला भेटतो, तोही इतरही व्हरायटींना तोच भेटतो. पण चांगली व्हरायटी म्हणूनच ते परचेस ह्या व्हरायटीची करतात. आता ही व्हरायटी तुम्ही लावली, जर्मिनेशन कसं होतं? चांगलं, उगवण चांगली होती? थोडं 19-20 होतं. हां, हिट तेवढं होतं आणि हा प्लॉट भाताचा आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो भाताच्या प्लॉटमध्ये. या तुमची दरवर्षीची प्रॅक्टिस हीच असते की तुम्ही या शेतामध्ये अगोदर भात करता, भात काढून गेल्यानंतर वावर तयार करून मग स्वीटकॉर्नच्या मागे लागतात. स्वीटकॉर्न तुमच्या इथं अजूनही ड्रिपोर करत नाही, तुम्ही फ्लड पद्धतीने पाणी भरूनच करतात. तुमच्या मक्याला आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर फॉल आर्मी वर्म जी अळी असते ती मक्याला येते. तुमच्या इथं ती अळी एवढी दिसत नाही. काय केलं होतं तुम्ही त्याच्याकडे? 3 स्प्रे घेतले होते, त्यानंतर फर्टेरा टाकलं होतं. तर फर्टेराचं रिकमेंडेशन थोडं वेगवेगळं असतं, त्याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती देऊ. पण ह्या शेतकरी बांधवांनी योग्य कालावधीमध्ये 30-35 दिवसाचा प्लॉट असताना पोंग्यामध्ये प्रति 1 किलो बियाणं जर त्यांनी टाकलं असेल तर तेवढ्याच मात्रेमध्ये म्हणजे 700 ग्राम ते 1 किलोपर्यंत त्यांनी फर्टेराचं त्याच्यामध्ये वापर केलेला होता. फॉल आर्मीवर त्यांच्या प्लॉटमध्ये दिसत नाही. पुढच्या वर्षी लावाल काही व्हरायटी? हा, 100% थानाफोन लावणार. हो. कारण काय होतं मित्रांनो, दरवर्षी स्वीटकॉर्न ठराविक कंपन्यांचं नाशिक विभागामध्ये शॉर्टेज असतं. मग त्याच्यामध्ये खूप नामांकित कंपन्या आहे का त्यांचं सुद्धा बियाणं चांगलं असतं, परंतु बियाणं मिळत नाही. मग शेतकरी बांधवांच्या एका गटाला कारण नसताना मनस्ताप सहन करावा लागतो आणि जर किंमत जरी जास्त असेल तरी ती त्यांना पे करावी लागते. इथं कसं आहे, आपल्याला एक थानाफोन चियाताईचा असा पर्याय उपलब्ध झालेला आहे की त्याचा परफॉर्मन्स हा त्या मार्केटमधल्या सगळ्या स्वीटकॉर्नच्या बरोबरीनेच राहील आणि गरज पडली तर आपल्याला ते जर कमी किमतीमध्ये मिळत असेल तर हा पर्याय चांगला आहे. तर आज इथे जे व्यापारी आलेले आहेत, मोठे मोठे व्यापारी आलेले, आत्ताच वाजे साहेब पण इथे आलेले, तर मी विनंती कराल एकदा व्यापारी महोदयांनी 3-4 यावं इथं. तर आपण आता शेतकरी बांधवांचा अनुभव तर सविस्तर ऐकला.
आता आपल्यासोबत जे व्यापारी आहे का ज्यांच्यावर हा सगळा व्यवसाय आज उभा आहे, कारण शेतकरी बांधव पिकवतो 100% त्याचं काम तो करतो, परंतु जर विक्री व्यवस्था त्या दर्जाची जर नसली आणि जर शेतकरी बांधवाला ती वस्तू विकून त्याच्या दारामध्ये जर पैसे आले नाही तर ह्या पूर्ण यंत्रणेला काहीच फायदा राहत नाही. तसंच आपल्यासोबत कंपनीचे चियाताई, कंपनीचे जिरापत सर आणि अनेक सर पण इथं आहे. त्यांचं पण मी आभार मानतो की त्यांनी आज साधारणतः 42-43 डिग्रीमध्ये थायलंडवरून येऊन वेळ दिला या कार्यक्रमाला, त्यांचे आभार मानतो. तर जे व्यापारी महोदय आहे आपल्यासमोर, हे सगळे व्यापारी महोदय, सर काय परिचय तुमचा? सूर्यकांत तुपे, जय माता दी व्हेजिटेबल कंपनी. सर आपला? चंद्रकांत वर्जे, गणलक्ष्मी. सर तुमचा? नंद तुपे. हे ते प्रमुख व्यापारी आहे. म्हणजे नाशिकमधून हा कोणी व्हिडिओ बघत असेल तर मी या चारही व्यापारी महोदयांचे नंबर व्हिडिओच्या खाली तुम्हाला टाकून देईल. हे व्यापारी महोदय असे आहेत की ते शेतकरी बांधवांच्या प्लॉटवर जातात, प्लॉट बघतात, त्यांच्या दर्जाचं जर त्यांना ते जर पीक वाटलं तर खरेदी करतात. मला वाटतं तुमच्याकडे टीम पण असते स्वतःची हार्वेस्टिंग करणारी आणि गाड्या पण तुमच्याच असत्या. म्हणजे तुमच्या वावरात येऊन प्लॉट बघून त्यांना जर योग्य वाटलं आणि बाजारभाव जो असेल, कदाचित कधी कधी 12 रुपये भाव असतो, कधी कधी 18 असतो, कधी कधी 5 रुपये असतो, कधी कधी घेत पण नाही, अशी पण परिस्थिती बाजाराची असते. त्याच्यानुसार हे खरेदी करतात आणि पेमेंटसुद्धा शेतकरी बांधवांना अत्यंत योग्य वेळेमध्ये सुद्धा देतात. तर सर आता हा जर तुम्ही चियाताईचा थाना पण पाहिला, काय प्रतिक्रिया आहे तुमच्या या व्हरायटीबद्दल? आता आमचं 15-20 वर्षाचा अनुभवानुसार सांगायचं झालं तर आत्ता तरी या प्लॉटमध्ये 1 नंबरचा प्लॉट आहे. आणि बघा सर्व झाडाला 2-2 बिट्टे आलेले आहे काय, आणि ॲव्हरेज पण याला चांगलं निघालं आणि वजन पण चांगलं आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत दाणा आहे, हार्वेस्टिंगला चांगलं आहे. सर्वच गोष्टीमध्ये उत्तम प्रकारचं बियाणं आहे. कणसाचं वजन काय वाटतं किती असेल? वजन तर एकच 500-700 ग्रॅम वजन आहे. 700 ग्राम. 2 कणस जरी धरले तरी साधारणतः 1 किलो एक झाड. ज्यादा त्या हिशोबाने काय वाटतं एकरात किती टनेज निघू शकतं या व्हरायटीचं, तुमचा अंदाज? आता एकदा पहिलं निघायचं 3-3.5 आता पार काही 1700-1800 आलं, पण आता हा चांगला निघाल 3-1 टनापर्यंत निघाल. 3 टनापर्यंत. हा म्हणजे बिग आणि ते 6 टन निघाल एकरला, 6-7 टन. एकरला 6 ते 7 टन या टेम्परेचर 7-8 टन या टेम्परेचर. या टेम्परेचर मध्ये ज्यावेळेस एखादी व्हरायटी 6 पासून 7 किंवा 8 टनापर्यंत ऍव्हरेज देते, त्यावेळेस तुमच्या हिशोबाने ती व्हरायटी चांगली परफॉर्मन्स उत्पन्नाच्या हिशोबाने चांगली. गोडीच्या बाबतीत क्लायमेट एवढं जास्त असल्यामुळे ना म्हणजे जर्मिनेशन नाही झालं नाही. आणि जे आता हा जो प्लॉट आहे यांचा एकदम म्हणजे या मिनिटाला एवढं 2-4 महिन्यामध्ये 1 नंबरचा प्लॉट दिसतोय आणि व्हरायटी ती एकच नंबर आहे. तुम्ही सर्व व्यापारी बांधव जो मका स्वीटकॉर्न शेतकरी बांधवांकडून विकत घेतात, हा प्रोसेसिंगला देतात का सर्व डायरेक्ट फ्रेश मार्केटला विकतात? दोन्ही याला विकतात. मग ही जर व्हरायटीचा जर विचार केला तर ही प्रोसेसिंगला पण चालेल आणि फ्रेशला पण चालेल, दोन्ही मार्केटला. म्हणजे बघा जे शेतकरी बांधव स्वीटकॉर्न हे फक्त प्रोसेसिंग करतात, काही ठिकाणी याचे दाणे काढून ते प्रोसेस करून परदेशामध्ये पाठवले जातात किंवा डोमेस्टिक मार्केट सुद्धा जातं. तिथं सुद्धा चारही सरांचं असं म्हणणं आहे की तिथं सुद्धा ही व्हरायटी तुम्ही प्रोसेसिंगला देऊ शकतात. आणि मुंबईसारख्या मार्केटला जिथं डायरेक्ट कणस ग्रीन कणस डायरेक्ट बाजारामध्ये विक्रीला जातात, तिथं सुद्धा ही व्हरायटी चालू शकते. तर मग भविष्यामध्ये आता तुम्हाला बरेच शेतकरी बांधव असं म्हणत असतात की व्हरायटी लावायची तर तुम्ही कोणची सुचवाल ती आम्ही लावू, कारण विकत तुम्ही घेतात. बरोबर आहे. मग तुम्ही त्यावेळेस शेतकरी बांधवांना चियाताईची थाना पण रिकमेंड कराल का? 100%. समजा काही व्हरायट्या बाजारामध्ये शॉर्टेज चालू आहे आणि चियाताई थाना पण योग्य किमतीमध्ये बाजारामध्ये भेटते, मग शेतकऱ्याचे 2 पैसे वाचावे म्हणून तुम्ही स्वतःहून रिकमेंड कराल? 100% करतो पण करतात. आणि 70% शेतकरी आम्हाला विचारूनच लावतात. बरोबर आहे. का कोणतं चालेल, काय चालेल बा, तुम्हाला कोणतं चालेल. मग आम्ही काय करतो, आता मागे ते दुसऱ्या भरपूर वराठ्या आल्या, नवीन भरपूर वराठ्या आल्या. मग ते काय होतं, काहींचं आज आलं तर आज कच्ची दिसते आणि 4 दिवसांना आलं का दाणं बसेल काय, मारे भाऊ चालत नाही काय, मग तुम्हीच सांगा बा कोणती लावायची काय. मग असे भरपूर 70% शेतकरी आम्हाला विचारूनच लावतात. शेतकरी बांधवांना हा विषय असा असतो की शेतकरी बांधव त्याच्या शेतामध्ये शेती करताना तो 10 वर्ष जरी शेती करत असला तरी त्याला त्याच्या पिकाबद्दलची, त्याच्या वावरात काय कामकाज करायचे याची माहिती असते. पण व्यापारी जो असतो ना, तो काय असतो, तो त्याच्यासारख्या 100 शेतकऱ्यांकडं दररोज चक्कर मारत असतो. कुठं काय परफॉर्मन्स आहे, कुठं कसं आहे, काय उत्पन्न मिळू राहिलं, कुठली व्हरायटी कसा परफॉर्मन्स देऊ राहिली, हे शेतकरी बांधवांपेक्षा ती खरेदी करणारा व्यापारी स्वतः बाजारात जात असल्यामुळे त्याला माहिती चांगली असते. त्यामुळे हे जे व्यापारी बांधवांचं प्रातिनिधिक स्वरूपातलं उत्तर आहे चियाताई थानापॉन या व्हरायटीबद्दल, की ही व्हरायटी आम्ही प्रोसेसिंगलाही विकतो, आम्ही ग्रीन मार्केटलाही विकतो, टेम्परेचरमध्ये सुद्धा हिचं जर्मिनेशन ओके होतं आणि जे ओव्हरऑल आज या टेम्परेचरमध्ये हिचं ॲव्हरेज दिसतंय ते पण चांगलं आहे. तर हे त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपातलं जे मत आहे ते अत्यंत आशादायक आहे. कारण ज्या शेतकरी बांधवांना स्वीटकॉर्न हे पीक करायचं आहे
त्यांनी भविष्यात चियाताईची थानापॉन हा त्यांच्याकडे एक उत्तम पर्याय ठरू शकतो. योग्य किमतीमध्ये जर तुम्हाला चियाताईचं थानापॉनचं बियाणं इझिली अवेलेबल जर बाजारात होत असेल तर ह्या वर्षी चियाताईचं थानापॉन हे स्वीटकॉर्न तुम्ही निवडू शकतात. मी एकदा सर्व शेतकऱ्यांना फक्त विचारेल, थानापॉन लावली पाहिजे का? तुम्ही लावाल पुढच्या वर्षी सगळे? तर हा विश्वास सर्व शेतकरी बांधवांचा आहे. एका एकर करता साधारणतः 2 ते 2.5 किलो बियाणं लागतं. लागवडीचे अंतर तेच आहे, साधारणतः 1.5-2 फुटावर शेतकरी बांधव सरी पाडून पाऊण फुटावर टोकन पद्धतीने शेतकरी बांधवीची लागवड करतात. जे ड्रिपवर करणार आहे त्या बाबतीमध्ये थोडी झाडांची पॉप्युलेशन कमी होते, पण ड्रिपवर जर करायचं असेल तर 4 फुटावर बेड पाडून ड्रिप पसरवून 2 ओळीमध्ये पाऊण फुटावर लागवड केली तर 22 ते 24 हजार झाडं तुमच्या एका एकरात भरतात. बाकीचे कॅरेक्टर आहे, ब्रिक्स शुगर या व्हरायटीची एक्सलंट आहे. ॲव्हरेज उत्पन्न 6 ते 8 टनापर्यंत हे ॲव्हरेज देऊ शकतं. जर्मिनेशन चियाताईसारखी कंपनी ज्यावेळेस बाजारामध्ये बियाणं देते त्यावेळेस ते त्यांच्या प्रोडक्शन युनिटपासून शेतकरी बांधवांपर्यंत दरवेळेस फ्रेश पाठवते, त्यामुळे जर्मिनेशनचे इश्यू या व्हरायटीला कमीत कमी राहतील. ज्या शेतकरी बांधवांना स्वीटकॉर्न संदर्भात भविष्यात लावायचं आहे त्यांच्याकरता मी व्यापारी बांधवांचे नंबर खाली देत आहे. तुम्ही त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून स्वीटकॉर्न कुठले लावायचे कुठले नाही याची चर्चा करू शकतात. आणि ज्या शेतकरी बांधवांना हे बियाणं लागत असेल, आज नाशिकमधले गरुडेश्वर विक्रम शेठ पालखेडे पण इथे आलेले आहे. मी स्वतः महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांडार या संस्थेचा प्रतिनिधी आहे. मी सुद्धा इथं आलेलो आहोत. आम्ही दोघं जण नाशिक विभागामध्ये चियाताई कंपनीचं स्वीटकॉर्न शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो. ज्या शेतकरी बांधवांना स्वीटकॉर्न लागत असेल त्यांनी नोंद करून ठेवा. विक्रम शेठ पालखेडे गरुडेश्वर कृषी सेवा केंद्र आणि महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांडार, आमचा नंबर पण खाली येत आहे. बियाण्याची उपलब्धता आमच्याकडे होईल. खरेदी करण्याकरता व्यापाऱ्यांशी आधी चर्चा करा. प्रत्येक वेळेस व्यापारी पॉझिटिव्ह असतोच असं नाही. कधी कधी त्यांच्याकडे बियाणं मोठ्या प्रमाणावर गेलेलं असेल तर भरपूर प्रोडक्शन असतं, बाजारभाव नसतो, टीम कमी पडते, त्यामुळे आधी चर्चा करून करा. कारण ते ठराविक एरियामध्ये काम करू शकतात. उदाहरणार्थ समजा सटाणा मालेगावचा शेतकरी असेल तर ते इतक्या लांब जाऊन हार्वेस्टिंग करू शकतील का, याला पण मर्यादा येतात. तर या संपूर्ण व्यापारी महोदयांनी आपल्याला एवढ्या आज टेम्परेचरमध्ये इथं वेळ दिला. शेतकरी बांधव ज्यांनी हा प्लॉट उभा केला आणि ज्यांच्यामुळे आज सगळ्या शेतकऱ्यांना अनुभव पाहता आला, कंपनीचे प्रतिनिधी विजय वाघ जे आता व्हिडिओ काढत आहेत त्यांचे, तसेच अनेक सर आणि जिरापत सर यांचं पण आम्ही सगळ्यांचं आभार मानतो का त्यांनी हा प्लॉट आम्हाला दाखवला आणि तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन येता आली. सर्वांचे धन्यवाद.